नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महत्त्वाची अशी माहिती आहे आज आणि काल महाराष्ट्र टाइम्सच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती. त्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकला होता. शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांनी या ठिकाणी मागणी केली होती की त्यांना टेट परीक्षा देता आलेली नाही. शासन निर्णयामुळे या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला आणि टेट परीक्षा उत्तीर्ण असल्यामुळे किंवा ती परीक्षा न दिल्यामुळे गेल्यामुळे या ठिकाणी त्यांना पवित्र पोर्टलवर फॉर्म भरता आलेला नाही. त्यामुळे पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होणार आहे त्या भरतीमधून नियुक्तीसाठी मित्रांनो ते वंचित राहणार होते. त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही किंवा त्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश होऊ शकलेला नाही. फक्त काही शासनाच्या काही चुकांमुळे किंवा पवित्र पोर्टलवर त्या संदर्भात टॅबही उपलब्ध करून दिलेली नव्हती. काही तांत्रिक अडचणीमुळे भरती होऊ शकलेली नाही. मित्रांनो, यासाठी त्यांनी मागणी अशी केलेली होती की पवित्र पोर्टल मार्फत यावेळेस मात्र शारीरिक शिक्षण विषया शिक्षकांची भरती करू नये यासाठी मागणी होती. मात्र आज 15 मार्च 2019 रोजी माननीय शिक्षण संचालक कार्यालय ससून हॉस्पिटल जवळ पुणे आणि माननीय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई माननीय तहसीलदार साहेब पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी यांच्याकडून बघा म्हणजे यांच्या मार्फत पवित्र पोर्टल मार्फत शारीरिक शिक्षक भरती सुरळीत चालू ठेवण्यासंदर्भात या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा त्यांनी पत्रामध्ये काय म्हटलेलं आपण ते थोडक्यात पाहूया. त्यांनी असं म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भान्वये या वृत्तपत्रातील बातमीनुसार काही शासकीय सेवेत असणारे शारीरिक शिक्षक व त्यांच्या संघटना पवित्र पोर्टल मार्फत होत असलेल्या शारीरिक शिक्षक भरतीत खोडा घालत आहेत. तर डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता टेट परीक्षेसाठी वर्ग 9 ते 12 ला पदवी किंवा पदव्युत्तर बीपीएड पात्र ठरवण्यात आले होते. योग्य जाहिरातीनुसार टॅबही उपलब्ध झाला होता. त्या जाहिरातीनुसार हजारो बीपीएड एमपीएड धारक टेट परीक्षा पास आहेत. खूप परिश्रम घेऊन शासनाच्या नियम व अटीत राहून बीपीएड एमपीएड टेट पास झाली आहेत. आम्ही परीक्षार्थी त्या सुवर्ण क्षणाच्या आतुरतेने भरतीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहोत. पण काही लोकांच्या संघटनेच्या नावाखाली बेकायदेशीरपणे बीपीएड आणि एमपीएड पवित्र पोर्टल भरतीवर आक्षेप नोंदवत आहेत. तरी या वृत्तपत्रातील बातम्या वाचून बीपीएड एमपीएड टेट धारकात कमालीचा असंतोष पसरलेला आहे. तरी माननीय शिक्षण विभाग मंत्री महोदय व प्रशासन यांनी शारीरिक शिक्षक भरती सुरळीत पार पाडावी. जर बीपीएड एमपीएड टेट धारकास मानसिक तणावाद्वारे बरे वाईट झाल्यास भरती प्रक्रियेस अडवे येणारे लोक जबाबदार राहतील व शासनाने बीपीएड एमपीएड टेट परीक्षेवर आक्षेप घेणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. कारण आक्षेप नोंदवणे हे बेकायदेशीर आहे. कारण बीपीएड आणि एमपीएड हजारो विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे. तरी आशा आहे की पवित्र पोर्टल मार्फत शारीरिक शिक्षक भरती सुरळीत पार पाडून प्रशासन व शासन बीपीएड किंवा एमपीएड टेट धारकास न्याय देईल व त्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसेल. मित्रांनो, अशा पद्धतीने ही बातमी दिलेली आहे. या ठिकाणी कोणती संघटना नाहीये, मात्र परीक्षार्थी आहेत. टेट परीक्षार्थी बीपीएड आणि एमपीएड धारक आहेत. मित्रांनो, ही बातमी या ठिकाणी युट्यूब चॅनल जे आपलं एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी फक्त मित्रांनो माहिती देण्याचं काम करत आहे. वादाचा विषय जो आहे की बीपीएड आणि एमपीएड धारकांची पवित्रमध्ये समावेश व्हावा किंवा होऊ नये या बाबी मित्रांनो या वेगळ्या पद्धतीने ते शासन आणि प्रशासन या ठिकाणी पाहणार आहे. मात्र ही माहिती या ठिकाणी देणं गरजेचं वाटलं, कारण काल वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या होत्या बीपीएड आणि एमपीएड शिक्षकांविषयी त्या बातम्या आपण आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत. मात्र पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती व्हावी, सुरळीतपणे चालू ठेवावी या संदर्भातही मित्रांनो सकारात्मक बाजू धरणार काही उमेदवार आहेत. त्यांनीही आपली म्हणणं या पत्राद्वारे सरकारपर्यंत किंवा शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची अशी माहिती वाटली म्हणून आपल्या चॅनलवरती टाकली. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांच्या माहितीसाठी शेअर करा.